नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत जे आता अबीरकडे आलेले असतात आणि अबीरला म्हणतात, छोटे मालक नाराज का झाला, चेहरा पाडून का बसला, सांगा तरी. जे अबीरशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, अबीर काय बोलायला तयारच नसतो. मला काय विचारताय हो, काय झालंय काय झालंय काय झालंय, जाऊन लाडक्या लेकीला विचारा ना, मला कशाला आलात विचार, काहीच करू देत नाही. तिला विचारा काय झालंय आणि काय नाही, मला कशाला विचारताय. जायला बंदी, मोबाईल बघायला बंदी, बाहेर जायला बंदी, मुलांमध्ये खेळायला बंदी, सगळीकडे बंदी. घरात तिने मला असं कैद करून ठेवलंय. झालंय आणि काय नाही, तिचं मला काही कळत नाही, पण ती काय एवढी चिडचिड आणि रागराग करते व्यक्त, मला तेच कळत नाहीये. तोंड फुगवून बसलेलं असतो. जगन्नाथजी खूप गोड प्रेमाने बोलून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. ते अबीर, मला पण कळत नाही काय झालंय तिला, का वागतीये ना, खरंच कळत नाहीये रे. बरोबर सारखी भांडते. काय तुमच्या बरोबर? हो, कायम भांडती रे. एक आयडिया देऊ का, ऐकशील का? सुपर हिरो ओवीचा बाबा कुठेतरी फिरायला घेऊन जायचं म्हणतात की मस्त मज्जा करू नये, की रोकटोक काहीच राहणार नाही. ओवीचा बाबा आहे ना तो, काय रोकटोकच आहे ना सगळी. जा त्याच्याबरोबर 4 दिवस. कशाला जाऊ, मी आईला घेऊन जाणार आहे. आली तरच मी जाणार, नाही तर मी जात नसतो. तू वेडा आहेस काय, तिला कशासाठी नेतोय तू? डोकं फिरल्यासारखं वागती, तिथं पण अशीच वागली तर गेल्यावर पण ती काहीच करू देणार नाही, अशीच वागणार आहे. करू देणार नाही, हे करू नको ते करू नको, इकडे का चालला, अमकं कशाला. तिथे सुद्धा अशीच टॉर्चर करणार आहे. तू ऐकतोस का? तू जाऊच नको की, तिच्यासोबत जाऊ नको, तू एकटा जा ओवीच्या बाबांच्या बरोबर. त्या ओवीच्या बाबांच्या बरोबर गडावर जायचं, गड किल्ले सर्च करायचे. माझी म्हणतात, अयो गडावर जायचं. आता ओवीरला आनंद व्हायला लागलेला असतो, छान वाटायला लागलेलं असतं की खरंच आई जर नसेल तर मी फ्री माइंडेड फिरू शकतो, आई असली की रोकटोक करणार. रे कोळशावर भाजलेली मका, थंडगार सरबत, वा 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 वा, काय मज्जा आहे. आणि कितकं खाणं पिण्यासारख्या गोष्टी येते. ही यातलं काहीच खाऊ देणार नाहीये तुला. तू गेला तर बिंदास सगळं खाऊ पिऊ शकतो, ही असली तर काहीच खायला देणार नाहीये. तोंडाला पाणी आलेलं असतं. खाण्यापिण्याच्या गोष्टींचं इतकं छान वर्णन केलेलं असतं जगन्नाथजीने की याच्या तोंडाला लगेच पाणी येतं, की जणू काही मी खातोच हा इमॅजिन करायला लागलेला आहे. पण जाणार की खरंच ओवी पण, अरे मग ती काय मागे राहणार का? एवढ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळणार म्हटल्यावर ओवी जाणारच की. तू जा, एन्जॉय कर, सारंग बरोबर फिर. कशाला त्या आईच्या नादाला लागतोय, कशाला चिडचिड सहन करतोय. भरून तयार झाली असेल, निघाली असेल ती, टाइमपास रूस फूक कर कर, काय करायचंय ते कर. आई आली नाही तरी पण मी जाणार, कांदा आणि भाकरी खाऊ द्या किर, मी गडावर येऊ द्या किर. मिनिटात अबीर तयार झालेला असतो आता सारंग सोबत जायला. आईला चल असं हट्ट करत नाही, तो त्याचा तसा चाललेला असतं. आता जगन्नाथजीचं काम अगदी एका मिनिटात झालेलं असतं. एका मिनिटात त्याने राजी केलेलं असतं अबीर की चल, मी एकटा जायला तयारी, नाही आलीस तू तरी चालेल. जगन्नाथजीचं काम झाल्यामुळे जगन्नाथजीच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो. अबीर माझी काठी तरी दे रे. अबीर तोपर्यंत पळून गेलेला असतो. आता राजकुमार उभा म्हणजे भैरवीकडे आलेला असतो. भैरवी असते, तिचा जो असिस्टंट असतो आणि यांचं काहीतरी डिस्कस चाललेलं असतं. राजकुमारकडे सावलीचा व्हिडिओ पडलेला असतो. सावली जिवंत आहे. राजकुमार तो व्हिडिओ सारखं मागे करतो, पुढे करतो, झूम करतो. इतका इतका त्याला बारीक बघत असतो, इतका बारीक चेक करत असतो. तिलोत्तमा म्हणते, राजकुमार बारीक बघ, झूम कर, मागे बघ, पुढे बघ, सगळीकडे बघितला तरी ती सावलीच आहे आणि ती जिवंत आहे. काय सांगताय भैरवी माई, जिवंत आहे? हो हो, ती जिवंत आहे. भ्रमात गेली ती पण नाही, ती नाही गेली, ती आहे. 8 वर्ष याच भ्रमात जगतोय की ती गेलीये. आता राजकुमारला सॉलिड धक्का बसलेला असतो, कारण सावली गेली नाही, तर त्याच्या समोर उभी आहे. आता कधी ना कधी तरी ती आमने सामने येणार. यामुळे राजकुमारला भीती वाटायला लागलेली असते. इतका घाबरतो तो, सारखाच बोलायला लागलेला असतो, सावली जिवंत आहे, सावली जिवंत आहे. 8 वर्ष ती कुठे होती? 7-8 वर्ष कुठे गायब झाली होती? पण त्या गुरुकुलचं नाव स्वर सावली असं टाकलंय त्या जगन्नाथने. आलंय लक्षात. आता तिलोत्तमा मेंदळेला अंदाज आलेला नसतो, एवढा राजकुमारला एका मिनिटात अंदाज आलेला असतो की स्वर सावली हे नाव काय आहे आणि इतकी वर्ष सावली कुठं होती आणि आता एक्झॅक्टली सावली कुठं असू शकते. भैरवीची साथ मिळालेली असते की राजकुमारचं डोकं सुद्धा आता पळायला लागलेलं असतं. कुमार किती वेड आहेस रे तू, 8 वर्ष झाली सावली मेली, याच भ्रमात राहिला आणि अगदी बिंदास्त. वा, जिवंत आहे, जरा सुद्धा कल्पना नाही तुला. एक दिवस असा येईल नाही की तुझ्या समोर येऊन उभी राहील ती सावली. शहरात आपल्या आसपास येते, कळतंय का? कुठे खंड्या? कुमार म्हणतो, खंड्या कुठे? खंड्या तुमचा हा मार्क का फिर कोण आहे? हा कामधंदे करतो की असाच बसलेला असतो? आता लगेच भैरवी मोठ्याने ओरडते आणि म्हणते, राजकुमार आवाज खाली करायचा. तू माझ्यासमोर असताना आवाज खाली करूनच बोलणार आहे. काय करतोय पण त्याचा काहीच तपास लागत नाहीये. स्विच ऑफ येतोय. लोकेशन कळेल, डोंट वरी. कुमार पिसाळ्यासारखा झालेला असतो. एक तर खंड्याचा तपास लागत नसतो आणि सावली जिवंत आहे 8 वर्षानंतर हे कळाल्यावर त्याला काय करावं आणि काय नाही त्याला सुचत नसतं. ती गुरुकुलमध्ये शिकायला जाती. सावलीकडे गाण्याचे क्लास. त्यांची मुलगी ग, ते महत्वाचं नाहीये. जातो सोडायला, म्हणजे गुरुकुलमध्ये ओवीला सोडवायला सारंग जातो आणि सावलीची भेट तर 100% झाली असणार आहे. अशी बोलले असणार ते 100%. तू बस बोंबलत. कुमारला कळतच नसतं मी काय करू आणि काय नाही. अगदी वेड्यासारखा झालेला असतो तो. त्याला असं वाटतं की जे जगन्नाथने भविष्यवाणी केली ती खरी होणार आहे म्हणून अगदी वेडापिसा झालेला असतो.
तो म्हणतो सगळं खरंय, पण या सावलीचं मूल कुठे आहे? मूल जिवंत आहे की मेलंय? कडनं कळलं की मला कळेलच ते मेलेलं आहे की जिवंत आहे. एकदा खंड्याला सापडू दे, मग बघ सगळ्या गोष्टींचा छडा कसा लावतो मी. राजकुमार म्हणतात जोपर्यंत खंड्या सापडत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाहीये. सावलीची सगळी माहिती पाहिजे असेल तर खंड्या शोधायला लागणार. खंड्या सापडला की सगळंच सापडणार. आता लगेच भैरवी म्हणते मार्क आकाश पाताळ एक करा, पण तो खंड्या शोधून काढा. काहीही करून खंड्याला शोधा. खंड्या सापडल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट आपल्याला हाती लागणार नाहीये. त्यासाठी खंड्या सापडणं मस्ट आहे. समोर पाहिजे तो आत्ताच्या आत्ता त्याला शोधून आणायचं. जा शोधून आणा. प्रयत्न करू नका, त्याला शोधूनच आणा. तिला कुठे गाठायचं ना ते मी बघते की कुठे कुठे गाठणार आहात. गुरुकुल मी बंद पाडलंय केव्हाच. राजकुमारला डोकं नसतं हे प्रत्येक वेळेला दाखवून देतो. भैरवीला एक्झॅक्टली माहिती असतं की सावली कुठे सापडू शकते आणि हा बिंडोक म्हणतो की गुरुकुल मी कधीच बंद पाडलंय. पळून जाणार, बिळात कुठेतरी लपून बसणार. ती सावली आहे. पार सावली जाऊन जाऊन कुठे लपणार मला माहितीये की. पाताळात जरी असली ना तरी मी शोधणार म्हणजे शोधणारच. तडफडत बाहेर निघेल ना अशी नस दाबते तिची. तू बघच तिला कशी शोधून आणते. ती हसत असते, खुनशीपणाने हसते. तिला माहिती आहे सावली कुठे असणार आहे आणि सावलीला मी शोधणार म्हणजे नक्कीच. इकडे आता अमृता आणि मोनिका असते. मोनिका म्हणते अमृता काही अंदाज आहे का यांनी का बोलवलंय, कशासाठी बोलवलंय? नाही काहीच अंदाज नाहीये. जरा का घालतेस, काही गडबडी बिडबड केली की काय? अमृता जरा शांत बसतीस का ग? मी काहीच केलेलं नाहीये, मलाच कळत नाहीये का बोलवलंय. तेवढ्यात काय आता तिलोत्तमा आलेली असते. पण धावतच जातात. आई काय झालं, का बोलवलं एवढं अर्जंट आम्हाला? तमा म्हणते माहित नाहीये मी का बोलवलं. अमृता म्हणते खरंच माहित नाही आई, सांगा प्लीज तुम्ही का बोलवलं. तिलोत्तमा म्हणते नाही माहिती. काय घडलंय, कशासाठी बोलवलंय, काहीच अंदाज नाहीये का? तर करूच नका आणि माझ्यासमोर तर ही नाटकं नकोच आत्ताच सांगते. का म्हणते आई नाटक नाही, पण काय झालंय खरंच माहित नाहीये, तुम्ही सांगा मग कळेल आपल्याला. बरोबर आहे तुमचं. ज्या मुलीचं नाव घ्यायला सुद्धा माझ्या घरात बंदी आहे बद्दल माझ्या घरात उभा राहून माझ्या समोर उभा राहून उघड उघड कसं बोलाल, गुपचूप गुपचूप सगळं चाललं असेल हो ना. अमृता मोनिका सावली परत आलीये. नाही बसला सावली परत आलीये म्हणल्यावर म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माझ्यापासून लपवलं म्हणूनच शॉक बसला नाही ना. असेल ते मला सांगत चला, माझ्यापासून काहीच लपवू नका प्लीज प्लीज प्लीज, तुम्हाला रिक्वेस्ट करते मी. सोशल मीडियावर न्यूज चालली ही रवीमुळे सगळं चव्हाट्यावर आलंय. भैरवीने सगळा राडा घालून ठेवलाय. मूर्खपणा आणि अति उत्साहपणा त्याच्यामुळे चव्हाट्यावर आलाय आणि सगळं सोशल मीडियावर सगळीकडे तेच गाजतंय. मी मोबाईलवर बघितलं ना त्यामुळे मला धक्का बसला नाही, पण तेव्हा मोबाईलवर बघितल्यावर धक्का झाला म्हणून मी आता तुमच्या समोर रिॲक्ट नाही झाले. खरं खरं सांग, गुरुकुल जिथे हा व्हिडिओ व्हायरल झालाय किंवा शूट झालाय हा व्हिडिओ गुरुकुलमध्ये, तिथे तू ओवीला गाण्याच्या क्लासला घेऊन स्वतः जायचीस की नाही? तेव्हा तुझी आणि सावलीची काही भेट वगैरे झाली होती का? गाण्याची टीचर कोण आहे हे तुला माहित नव्हतं अमृता, तू खोटं बोलू नको. सावली आली हे तुला पण माहिती असेल. ते नाही आई तिला कधीच भेटले नाही मी, कधी प्रसंगच नाही आला. सोडायला जायचे पण बाहेरूनच तिला सोडून पटकन माघारी. स्कूलमध्ये आत पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही मी, बाहेरूनच सोडायचे आणि बाहेरूनच घेऊन निघून. काहीच माहित नाही आई, विश्वास ठेवा माझ्यावर, खरंच काही माहित नाहीये. का म्हणते आई मी सावलीला तर आयुष्यात कधी भेटलेलं नाहीये, तिचं तोंडच बघितलेलं नाहीये, काळी की गोरी. मी भेटला होतो का एवढ्यामध्ये तिला? आता मोनिका टोचून विचारत असते आणि उलट प्रश्न विचारते तिलोत्तमाला. आता मोनिकाकडे रागाने बघते. खोचून खोचून मोनिका एकच प्रश्न विचारत असते त्या पोरीला, मी का भेटू आणि माझा काय संबंध? खरं सांग तू भेटली नाहीये. नाही आई मी नाही भेटली, मी खरं सांगतीये. भेटायचं काय सांगताय आई? हो आता भेटायचं. भेटू आई, काय संबंध, कशासाठी सगळं नंतर सांगते, आधी तिला भेटायची तयारी करा. मग म्हणते काही झालं, कितीही मोठं वादळ आलं, कितीही वाईट प्रसंग असू दे, ती पोरगी माझ्या घरी आली नाही पाहिजे, तिची काळी सावली माझ्या घरावर पडता कामा नाहीये. म्हणते तिच्यापासून लांबच राहायचं आणि तिची सावली माझ्या घरच्यांवर, घरच्या लोकांवर, माझ्या घरावर पडता कामा नाही. कळतंय का मोनिका? लक्षात ठेवा. मोनिका खूप घाबरलेली असते. आता सारंग येऊन थांबलेलाच असतो. तेवढ्यात काय लगेच अबीर पळतच आलेलं असतो ओवी ओवी करत. जगन्नाथजी, व्यंकटेश सगळे असतात सारंगच्या तिथे. आपण परत जाणार आहोत 2-4 दिवस, मस्त मज्जा करणार आहोत. वाव, आता आनंदाने बाहेरच नाचायला लागलेले असतात. जी म्हणतात थँक्स, इतकी मदत करतोय ना तू सारंग, कठीण काळामध्ये अबीरला सांभाळतोय. खूप 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 म्हणजे तुझे आभार किती मानू ना ते कळत नाहीये. जगन्नाथजी कसले आभार मानताय तुम्ही? म्हणतो खरं तर मीच जाणार होतो अबीरला घेऊन 4-5 दिवस, बेळगावलाच जाईन म्हटलं होतं, पण अशा कठीण प्रसंगामध्ये सोबत नको का राहायला एक आधार म्हणून. मग म्हटलं सावलीसोबत मी राहतो, अबीरला तुमच्यासोबत पाठवलेलंच बरं ना काका. आता व्यंकटेश जरा जास्त शिंग काढायला लागलेला असतो. प्रत्येक वेळेला सावलीचा नवरा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, अधिकार गाजवत असतो आणि हे जगन्नाथला आवडत नसतं. जगन्नाथला हे खटकत असतं. मित्र म्हणून जी काही मदत करतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मी अबीरला सुरक्षित ठेवू शकतो जगन्नाथजी, डोंट वरी, अजिबात काळजी करू नका, तुझ्यावर विश्वास आहेच रे. म्हणतात तुझा मीडिया कधी सुद्धा येऊ शकते, तू परत आला की सविस्तर चर्चा करूया, चल निघ, अजिबात वेळ व्हायला घालू नको. सारंग आता अबीरला आणि ओवीला घेऊन चाललेलं असतो. त्यातला एक अंदाज आलेला असतो की मीडिया येतीये. व्यंकटेश पटकन जा आणि सावलीला सावध कर, मीडिया येतीये. आता लगेच व्यंकटेश म्हणतो हो हो सांगतो की. व्यंकटेश पळतच गेलेलं असतं. त्या नसते आलेली तर ही येडी आलेली असते भैरवी.
ती आलेली असते आणि तिचा जो असिस्टंट आलेला असतो डायरेक्ट जगन्नाथच्या समोर त्या अवतारात ती उभी राहिलेली असते. जगन्नाथ तर भैरवीकडे बघतच थांबलेला असतो. वा भैरवी, जगन्नाथ सावली कुठे माहित नाही, लगेच चाललेली असते समोर. जगन्नाथची काठी समोर करतात आणि कुठे निघालीस तू, करून तू स्वतःच प्रूफ दिलाय की सावली तुझ्याच घरात आहे. तू हो जगन्नाथ. भैरवी पळतच सुटलेली असते सावलीला शोधण्यासाठी. कोणत्या भाषेत सांगितल्यावर कळणारे भैरवी की सावली इथे नाहीये. सावली सावली बोंबलतच भैरवी निघालेली असते. जगन्नाथ म्हणतो भैरवी थांबा. ती काही सेकंदापूर्वी अबीरला तिथून उचलतो आणि लगेच भैरवी तिथे आलेली असते. आता सारंग गाडी चालवत असतो आणि ओवी आणि अबीर धम्माल करत असतात. त्यांना इतका आनंद येत असतो की तिघ जण आता 4 दिवस एकत्र राहणार असतात. कमालीचं एन्जॉय करणार असतात. गड बघायची कधीची इच्छा होती माझी, आता कुठे जाऊन पूर्ण होतीये. खरंच हिरोमुळे ती पूर्ण होणार आहे. खरंच सुपर हिरो. आय लव्ह यू बाबा. इतका आनंद येत असतो या चिमुकल्यांना. म्हणतो आय लव्ह यू टू तुम्हाला दोघांना पण. सुपर हिरो 2 मिनिटं जरा फोन मिळेल का हो तुमचा प्लीज. नाही लावायची आहे, नाही गाणी लावायची हो. शाळेतून होमवर्क आला असेल ना तो चेक करायचा की आलं की काय म्हणून बघायचंय मोबाईलवर. ट्रायल चालवणं शाळेचं होमवर्क बिनवर्क काय बघतोय रे, दे सोडून तिकडे. 4 दिवस धम्माल कला आल्यावर बघता येईल की काय ते. बाबा प्लीज प्लीज दुसरं काहीच नाही लावणार. पिंकी प्रॉमिस. अबीर म्हणतो हो खरंच लो आहे, नंतर देईल मी, करू दे मग देतो. म्हणतो काय झालं आणि काय नाही मला काहीच माहित नाहीये, पण घरी आई सुद्धा मला फोन देत नव्हती आणि इथे आता आपला सुपर हिरो आपल्याला फोन देत नाहीये. काहीतरी आहे त्या फोन मध्ये म्हणून आपल्यापासून लपवताय की फोन देतच नाहीये आपल्याला. काहीच झालेलं नाहीये, उगाच काही विचार करू नका. आपण सिंहगडावर चाललोय, निसर्गाचा आनंद घ्यायचा, पावसाचा आनंद घ्यायचा. ते मोबाईल मध्ये काय रे, घरी तर मोबाईल मध्ये असतोच की. त्यामुळे नो मोबाईल, फक्त एन्जॉय करा तुम्ही प्लीज. सुपर हिरो एका प्रश्नाचं उत्तर द्या. आईला काय झालंय, कालपासून इतकी टेन्शन मध्ये, इतकी चिडचिड करते ती, कुणाचं काही ऐकत नाही आणि तिचं टेन्शन तिचं चाललेलं असतं. नाही बोलत नाही नीट, काय तिचं चाललंय तिचं तिला माहिती. आता भैरवी घरात आलेली असते जगन्नाथच्या आणि घरात येऊन तमाशा मांडलेला असतो. जगन्नाथ ओरडून सांगतो की सावली घरात नाहीये, भैरवी बाहेर हो. माहितीये सावली घरातच आहे, खोटं बोलू नको जगन्नाथ, सावली इथेच आहे मी 100% सांगतो. ही भैरवी अशी काय ओरडत असते, इतकी ओरडत असते सावली सावली सावली, अख्खं घर तिने डोक्यावर घेतलेलं असतं. सावली घरात नाहीये भैरवी, तुला कळत नाहीये की तुझ्या डोक्यात शिरत नाही बोललेलं. ते का सावली मला माहितीये तू आतमध्ये लपून बसलीये, तू स्वतः तुला भेटायला आलीये. आज तुझी खरी परीक्षा आहे बरं बाळा, तुझं आज पास झाली नाही तर बघ कायमची नापासून जाशील, तुला यायलाच लागणार बाहेर. तुझी गुरु बोलवती आणि गुरुचा शब्द कोणी पाडतोय होय, तुला गुरुच्या शब्दा खातीर यायलाच लागणार. ए सावली, अगं ए सावली प्लीज गे, घाबरलीस आणि लपून बसली, लाज वाटत नाही का. सावली कधीच कोणाला घाबरत नाही, आत्ताच सांगतोय भैरवी. घाबरायचे कधीच संस्कार नाहीये तिच्यावर, ती फक्त संस्कार आहेत म्हणून गप्प बसली. मग असे लपून बसायचे, तोंड लपवायचे सुद्धा संस्कार तुझेच असतील ना. जगन्नाथ म्हणते माई. आता मात्र जगन्नाथ घाबरलेले असतात की ही सावली कशासाठी बाहेर आली. आणि भैरवी सुद्धा आता आश्चर्यचकित होते की सावली. भैरवीला आता तिचे मिस्टर जे बोललेले असतात या पोरीला फुकट संगीत शिकवणार आहे का, तेव्हा ती म्हटलेली असते की कधी कधी अर्जुनाला मोठं करण्यासाठी एक एकलव्याचे बळी द्यायला लागतात. त्यातलीच एक समजी अर्जुनासाठी एकलव्याचा बळी द्यायचा, त्यावेळेला ते उदाहरण दिलेलं असतं भैरवीने आपल्या मिस्टरांना. फक्त माझ्या ताराचे सूर इकडे तिकडे गुंजले पाहिजे, सावलीचा आवाज मी दाबून टाकणार आहे. तो सगळा प्रसंग आठवत असतो भैरवीला. सगळं जे आतापर्यंत झालंय ते सगळं आठवायला लागलेलं असतं. ती लहान असल्यापासून सावली ते आत्या दिवसापर्यंत भैरवीला सगळं अगदी आठवायला लागलेलं असतं. लहान असल्यापासून आतापर्यंत कसं शिकवलं, तिच्या आवाजाचा कसा वापर करून घेतला, ताराला कसं मोठं केलं, ताराला कसं फेमस केलं, सगळं भैरवीला एका मिनिटात आठवून गेलेलं असतं. तिला जेव्हा भैरवी समोर बघते तेव्हा धक्का बसलेला असतो. कॉन्फिडन्स वाली सावली तिच्या समोर उभी असते. सावली जिवंत आहे हेच तिच्या डोक्यात नसतं. समोर सावली बघितल्यावर काय करावं आणि काय नाही भैरवीला अजिबात सुचत नाही. उभा असतो तो तिचा नवरा बनून आलेला आपला व्यंकटेश. आता मुलं विचारतात सारंगला कसलं टेन्शन आहे, गुरुकुलचं टेन्शन आहे बाबा, मिळालं पाहिजे आपलं गुरुकुल, तेच टेन्शन, दुसरं तरी काय. गाणं कशी शिकणार गुरुकुल जर चालूच झालं नाही तर. अबीर म्हणतोय टेन्शन घेऊ नको, माझी आई ना तिला मी सांगून आलोय घरातूनच गाण्याचे क्लासेस घ्यायचे, आता नाही गुरुकुल चालू झालं तरी चालेल, घरातूनच आता संगीत शिकवायची. रोवी काय धमाल मस्ती करत असतात. भूक लागली काय धिंगाणा घालताय रे, भूक लागली का. अबीर म्हणतो हो भूक लागली, खूप भूक लागली, खायचं म्हटलं की काय, ते काय हॉटेल असेल तिथे आपण जेवण करूया, पण झालं की सिंहगडावर जाऊया. ती आता व्यंकटेशच्या बरोबर अगदी हिमतीने आणि अशी एकदम याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये भैरवीच्या समोर येत असते. या आधी खाली मान घातलेली घाबरट भित्रट सावली भैरवीच्या समोर येत असते थरथर कापत. आता मात्र इतकी कॉन्फिडन्स मधली सावली आलेली असते, तेही भैरवीच्या समोर येऊन उभी राहत असते. ती जेव्हा भैरवीच्या समोर येते तेव्हा भैरवीने लहानपणापासून ते आतापर्यंत जे काही टॉर्चर केलंय ना ते सगळं सावलीला एका मिनिटात आठवलेलं असतं आणि सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सावली म्हणते बाबा जरी असलं तरी गुरु आहेत त्या माझ्या, हे विसरू शकत नाही ना मी, स्वतःहून माझ्या दारी आल्यात.
बसणं योग्य आहे का सांगा बरं. ते माई नमस्कार करते. जगन्नाथ म्हणतो तिला कशाला नमस्कार करते बाबा, गुरु या नात्याने मला नमस्कार करायलाच लागणार. पायाने खुणवते जगन्नाथला. जगन्नाथ शांत बसलेले असतात. पाय पडायला जाते. भैरवी म्हणते नाही 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 नाही, पाय वगैरे पडू नको सावली, तू खूप मोठी झाली आहेस आता. तशीच आहे ग सावली तू, काहीच फरक झाला नाही, पण कॉन्फिडन्स मात्र चेहऱ्यावर फार वाढलाय. कमालीचा कॉन्फिडन्स आहे, कुणाला न घाबरण्याचा एक नंबर कॉन्फिडन्स आहे तुझ्याकडे. मात्र खूप बदलला तो, अगदी इतक्या बदललात की ओळखणारच नाही. त्याला भाग पाडलंस म्हणून बदलले मी सावली. सोपं सरळ आयुष्य होतं, पण नाही, तुझ्यामुळे इतकी बदलले की आता काय, त्याला वाहून टाकलेलं आयुष्य होतं सिंपल. तू त्या सारंगने सगळ्या प्लॅन्सवर पाणी फिरवून टाकलं. मग काय इथून जायला लागलं माझं जग, माझं आयुष्य, माझं घर, माझं संसार, माझी तारा उद्ध्वस्त करून टाकलं. हो ना ग सावली, असं आयुष्य जगायला लागतंय. कुणास ठाऊक तुझी इतकी आठवण येत होती, इतकी आठवण येत होती, म्हटलं तुला भेटावंच म्हणूनच आलीये मी. कायमची संपून टाकायला आलीये मी माघारी. म्हणतात भैरवी तोंड सांभाळून बोला, आत्ताच सांगतोय. बोलू द्यावं, आशीर्वाद आहे गुरूंचा. ऐकलंय मेंढळींच्या घरी पण राहत नाही, काही संबंधच नाही. तुझा कायमचा सोडून गेलाय. तुझा भाडोत्री बाप तुला सांभाळतोय होय. तू किती दिवस वाचवणार आहे. रा सावली, भैरवी ओपन चॅलेंज करते. शिष्याच्या जुगलबंदीचा नवा अध्याय सुरू होतोय. सावली तयार राहा, तयार राहा. खूप मजा येणार आहे. भैरवी जोर जोरात टाळ्या वाजवत असते आणि सावलीला घाबरवण्याचा प्रयत्न करते. सावली अजिबात घाबरत नसते. तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या तोंडापुढे उभी असते. जोरात ओरडत असते ही भैरवी, खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. आता तिच्या त्या माणसाला घेऊन निघून गेलेली असते. जगन्नाथ, सावली, व्यंकटेश तिथे आहेत तसेच उभे राहिलेले असतात. सावलीकडे बघत असतात. त्यांना प्रश्न पडलेला असतो की ही का बाहेर आली. व्यंकटेश मात्र वेगळ्याच नजरेने जगन्नाथ आणि सावलीकडे बघत असतो. काय माहिती या व्यंकटेशच्या डोक्यात नेमकी काय चाललंय. बघायचं असेल ना मित्रांनो व्यंकटेशच्या डोक्यात काय चाललंय, तर आपल्याला बघायला लागणार आहे उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.